दुसरीकडे परत 3 जजेस सुप्रीम कोर्टात म्हणजे हायकोर्टचे वगैरे जे आहेत रिटायर्ड, त्यांची कमिटी जे क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केलेलं आहे त्याचा मागोवा घेणार. परत जो आयोग होता त्या आयोगातील जे मूळ सदस्य होते की जे बहुतेक सगळे ओबीसी समाजाचे होते, त्या सगळ्यांना जे आहे राजीनामा द्यावा लागला. का द्यावा लागला ते त्यांना आपण विचारू शकता. आणि तिथे असे लोक भरण्यात आले आणि हा अजेंडा देऊन की मराठा समाजाला आपल्याला ओबीसी मध्ये आरक्षण द्यायचं आहे, हा अजेंडा देण्यात आला. खरं म्हणजे ओबीसी आयोग आहे तो मराठा आयोग झाला. आणि त्याच्यामध्ये आता एक शुक्रे साहेब आहेत, त्यांना अध्यक्ष केलं. आता शुक्रे साहेब स्वतः मराठा समाजाचं उपोषण सोडायला तिकडे गेले होते, म्हणजे ते मराठा समाजाच्या बाजूने उभे होते. आणि इंदिरा साहनीच्या केसमध्ये जे आहे सुप्रीम कोर्टाचा असा निर्णय आहे की हे आयोग निर्माण करताना अगदी जे इम्पार्शियल असतील किंवा कुठल्याही जातीशी जवळीक नसणारी, आस्था नसलेली अशा प्रकारचे जे काही लोक असतील त्याची नेमणूक झाली पाहिजे. शुक्रे साहेब तर तिकडे ते उपोषण सोडायला गेले. एवढंच नाही तर मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून जी न्यायमूर्तींची कमिटी निर्माण झाली त्याच्यामध्ये सुद्धा शुक्रे आहेत. म्हणजे मराठा समाजाला जी आरक्षण जे मिळालं पाहिजे त्याच्यासाठी जो वेगळा दुसरा कार्यक्रम सुरू झालेला आहे न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, त्या समिती सुद्धा शुक्रे आहे. म्हणजे सरळ सरळ शुक्रे जे आहेत हे एका समाजाच्या बाजूने झुकलेले आहेत आणि ते त्या आयोगाचे प्रमुख आहेत. आणि त्यांचा एकमेव कार्यक्रम असा आहे की हा मराठा समाजाला आपल्याला आरक्षण द्यायचं आहे. म्हणजे एकीकडे कुणबी म्हणून घुसवायचं आहे, दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जे आहे संपूर्ण ताफा कामाला लावायचा आहे, तिसरीकडे आणखी जे आहे क्रिएटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून काम करायचं. हे असं सगळं चाललेलं. आमचं वेगळं आरक्षण द्यायचं असेल तर आमचं काही म्हणणं नव्हतं, आजही नाही. परंतु ते आरक्षण तर तुम्ही देणारच. आणि त्याचबरोबर जे आहे ओबीसीचे जे आहेत वाटेकरी मात्र जे आहेत ओबीसी पेक्षा डबल या कुणबी सर्टिफिकेट देऊन आपण टाकतो आहोत. तो आमचा जो अन्याय आहे ते आमचं खरं दुःख आहे. आणि म्हणून त्यासाठी जे आहे आज आम्ही सगळे या महाराष्ट्रातले अनेक शॉर्ट नोटीसने बोलवले होते, बरेचसे लोक आले. त्याच्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर आहेत, माजी आमदार राम शिंदे, माझे मंत्री पण नारायणराव मुंडे, शबीर अन्सारी साहेब, महेश चौधरी, लक्ष्मण हाके, कल्याण दळे, सत्संग मुंडे, दौलतराव शितोळे, असे अनेक जे आहेत प्रमुख मंडळी, राजाराम साळवी, राजाराम पाटील, बी डी चव्हाण, डॉक्टर स्नेहा सोनकाटे, संयामरे, बसवराज काळखेडकर, अरुण खरमाटे, राजा नागरे, सुनील मेटे, हे वेगवेगळे समाजाचे सगळे नेते आहेत. आणि नंतर सुभाषराव, दिलीप खैरे, दिवाकर गमे, कर्डक, वालबुते, शंकरराव लिंगे, डॉक्टर नागेश गवळी, प्रितेश गवळी, तुकाराम मिटकर, पांडुरंग शिंदे, आणि इथे आणखी काही नावं राहिली पण असतील. प्रकाश शेंडगे जे आहेत ते एका मिटिंगमध्ये आहेत. जानकर साहेब जे आहेत ते बेळगावमध्ये आहेत, त्यांचे सुद्धा निरोप आले, ते उद्या येऊन भेटणार. तर ही सगळी मंडळी जी आहेत आम्ही इथे आज भेटलो. बरीचशी चर्चा झाली आणि एक प्रकारचं दुःख, संताप निर्माण व्यक्त करण्यात आला. वेगवेगळ्या आमच्या अनेक जवळजवळ 70पेक्षा 75 तरी इथे वेगवेगळ्या समाजाचे, सगळे वेगवेगळ्या समाजात, लहान लहान समाजाचे सुद्धा सगळे नेते आहेत, त्यांनी इथे व्यक्त केला. काही आम्ही ठराव सुद्धा इथे मंजूर केले.